जर तुम्हाला पण वाटत असेल ना व्हिडिओ एडिटर होणं सोपं आहे, तर थांबा, तुम्ही चुकीचे आहे. आधी हा व्हिडिओ पूर्ण बघा, मग तुम्हाला समजेल. तर आपल्या आजच्या ब्लॉगची सुरुवात झालेली आहे मित्राच्या गॅरेजमध्ये, कारण आपण आलेलो आहे त्याला घ्यायला. आपण त्याला घेऊन जाणार आहे कॉफी प्यायला. कॉफी पिल्यानंतर आपण माघारी येणार आणि लागणार आपल्या कामाला. तर मित्रांनो, आज सकाळी पण रोजच्या प्रमाणे मित्राला घेऊन आपण चाललेलो आहे कॉफी प्यायला. आज सकाळी तर कॉफी मस्त आनंदाने पित होतो, पण हा आनंद जास्त काळ टिकणारा नव्हता हे मला माहीतच नव्हतं त्यावेळेस. तर मित्रांनो, कॉफी पिऊन आल्यानंतर सौरभ जोशीचा ब्लॉग अॅनलाइज करता करता मला आठवतं की आपण अजून डाटाच कॉपी केला नाही, कारण आज आपल्याला व्हिडिओ एडिट करायचा होता. त्यामुळे लगेच 2 मिनिटात आपण डाटा कॉपीला लावून टाकतो आणि डाटा कॉपी व्हायला टाइम दाखवतो. तर त्यामुळे आपण आपला राहिलेला एक ब्लॉग एडिट करून लगेच मोकळा करून टाकतो त्याला. पण ब्लॉग एडिट करता करता दुपार झालेली असते, त्यामुळे आपल्याला लागली थोडीशी भूक. पण आज जास्त भूक नव्हती, त्यामुळे आपण वडापाववरती भागवून घेणार आहे. वडापाव घेतलेले आहेत पार्सल करून. आता दुकानावरती जाऊन ह्याच्यावरती ताव मारायचा आणि चिलमध्ये बसायचं निवांत. संध्याकाळी आपण लागलेलो व्हिडिओ एडिटिंगच्या कामाला. बट आता हे प्रीमियर प्रो चाललं नाही, ऑटोमॅटिक क्रॅश करते. काय होतंय काय माहीत. मॅक रिस्टार्ट करून बघितली तरी पण हाच प्रॉब्लेम येत होता. ChatGPT वरती थोडंसं रिसर्च केल्यानंतर समजलं की मीडिया कॅशेमुळे असं होतं कधी कधी. तर मीडिया कॅशे आपण डिलीट मारून बघतोय. मीडिया कॅशे डिलीट केल्यानंतर जर झालं तर ठीक आहे, नाहीतर मग आपल्याला प्रीमियर प्रो डिलीट मारून डबल इन्स्टॉल करावं लागेल. ओके, तर भावांना आपलं फायनल प्रीमियर प्रो चालू झालेलं आहे. आता आपण काय करू, जुना सिक्वेन्स डिलीट मारू आणि नवीन सिक्वेन्सवरती काम करू. एकदा बघू हे ट्राय करून. तर फायनली भावांना आपलं प्रीमियर प्रो पहिल्यासारखं चालायला लागलेलं आहे. पहिल्यासारखं नाही, पहिल्यापेक्षा भारी चालायला लागले, कारण मीडिया कॅशे डिलीट केलाय. लोड कमी येतोय मॅकवरती. तर फायनली आपले पण हॅपी एंडिंग झालेले. आजचा ब्लॉग इथं संपू. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. येतो.